अच्युत केशव विष्णु हरी हंस नारायण अष्टकम केशव श्री हरि पापनाचार्य ध्यान मूलम मंत्र मूलम गुरुर्वाक्य पूजा सत्यम मंत्र सत्यम गुरुवाक्य सदा सत्यम अन्यथा वक्रतुंड महाकाय निर्विघ्न कुरु मे देव सर्व मंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजैवं मार्गतुल्यं जितेन्द्रियं वातात्मजं वानरयूथमुक्तं श्रीरामदूतं महायोगपीठे कटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नमः प्रकृतिभद्राय निरन्तं प्रणतास्मतां गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् गुरु ब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् आज माता पौर्णगिरीमध्ये परोगार आता बाबांच्या उत्सवाचा आहे आणि देवीचाही नवरात्राचा उत्सव चालू केला. त्या दोन्ही उत्सवाच्या माध्यमातून आपण मातापूरच्या बाबांच्या चरणापासून ते कोणाचा अधिष्ठान आहे मूर्ती रूपाने अधिष्ठान. आणि इकडं माझ्याचं नाव काय हा मल्लिकार्जुन मातापूर म्हणजे मल्लिकार्जुन महादेवाचा अधिष्ठान आहे. त्याप्रमाणे गावातील हनुमानाची त्याप्रमाणे इतर जेवढ्या देवता आहेत त्यांच्या चरणी वंदन करूया. या भूमीला आणि आपल्या स्वदेशी मातेला वंदन करूया. या बाबांच्या पुनर्स्मरण त्यांची काही बैठकीचं नियोजन करण्यात आलं की आपल्या तालुक्यासाठी आणि त्याची बैठक माता पौर्णगिरी ठेवण्यात आली आणि ज्यांना संदेश मिळाला आणि जे त्या संदेशांवर उपस्थित झालेत ज्या ज्या गावचे पूर्वज माता उपस्थित झालेत जे आमचे देगाव देगावकर उपस्थित आहेत गर्दी मंडळ तसं आपल्या जिल्ह्याचे जिल्हा सेवक रमेश ठोंबरे उपस्थित आहेत. त्यावेळी आमच्या कासली जेव्हा दोन गुरुभर उपस्थित 5 जण आहे कासलीचे बर 5 कासलीचे 5 जण उपस्थित आहेत. असे जे उपस्थित आहेत या सर्वांचा जरा वर हात करून जोरला टाळ्या आम्ही बघा. जगात सर्वात गोड काय आहे? जगात सर्वात गोड काय? बुंदी, बासुंदी, बर्फी, काय हा जेव्हा आपलं जगात सर्वात गोड काय आहे म्हणून काय म्हणतात? गोड तुझे नाम सर्वात गोड काय मग? कारण बघा त्या देवाच्या नावाची महती अशी बघा ते पुन्हा पुन्हा जर घेत राहिलं ना त्याची गोडी वाढत जाते. काय ती माणसाची गोडी वाढत असते. मात्र तुम्ही जिलबीचा दररोज खात बसणे भेटेल काय इतर पुन्हा पुन्हा घेत बसले तर काय भेटेल. मात्र भगवंताचं नाम असं आहे त्याची गोडी पुन्हा पुन्हा. किती गोड का किती गोड देवाचं नाव माहिती आहे का? किती गोड देवाचं नाव? अमृतावनी गोड अमृतावनी गोड अमृतावनी गोड. विचार का नाव अमृतापेक्षा गोड आहे लक्षात. आणि म्हणून आपण या ठिकाणी वर हात सर्वांनी वर हात करून बघा सुंदर चालीवर ठेक्यावर बघा आणि टाळ्याच्या सुंदर अशा आवाजामध्ये आपण या ठिकाणी नमस्कार. कारण कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर भागवतामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलं बघा. कितव्या अध्यायामध्ये? अध्याय नंबर 11. अध्याय नंबर कितवा? 11 अध्यायामध्ये बघा नाथ कशाचं वर्णन केलं? ज्या संसारी जीवाला या भवसान तरुण जायचं असेल त्यांनी कोणतं साधन करायला बघा याचं वर्णन केलं.
काय म्हणतात नाथ महाराज, सांडूनी सकळ साधन. म्हणजे काय काय म्हणतात नाथ महाराज, सांडूनी सकळ साधन जो करी साधू भजन. तेव्हाच्या वेळी त्याचे शुद्ध म्हणून सत्य सांगता वर उतार कळ लागू दे ना, सत्य सांगता. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, काय करावं लागेल, सर्व साधन वगैरे सोडून द्यायचे. फक्त काय करायचं, गुरुभजन. काय करायचं, गुरुभजन. आपलं चित्त शुद्ध होतं. याला चित्त शुद्ध झालं म्हणजे जसं शुद्ध लोखंड जर परिसरात टच झालं त्याचं काय सोन होतं का, तसं आपलं शुद्ध मन झालं, शुद्ध चित्त झालं तर काय होतं, आपण धनुर्धर म्हणून ओम जनार्दनाय नमः. 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 आवाज. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम नमः पार्वती पते गोपाल कृष्ण गुरुदेव निष्काम मल्लिकार्जुन भगवान की, बजरंग बली की. या ठिकाणी पुन्हा आपण ज्या सोहळ्याच्या गटेश्वरी बसलेला की छत्तीस परस्पर त्या सोहळ्याचं नाव काय, ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळ्याचा. तुम्ही म्हणा ना आता, ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळ्याचा. ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळ्याचा. जय बाबाजी. धन्यवाद. काय आनंद बघा गुरुच्या सेवेमध्ये असं. मग काय म्हणतो, गुरु सेवेचा महिमा मोठा, नाही आनंदाला म्हणून काय म्हणतो, किती किती आनंद रे, आनंद रे. किती आनंद रे, आनंद रे, सांगो सद्गुरुराया. तुमच्या नामाची रे जुळजुळ आहे गंगा. तुमच्या नामाची रे जुळजुळ आहे गंगा. किती आनंद रे, आनंद रे, किती आनंद रे, आनंद रे. आणि पुढे काय म्हणतात, तुमच्या संगतीने घडते तीर्थयात्रा. भाग्य उजळे पावन केले भक्ताक्षात. किती आनंद रे, आनंद आहे. खरा आनंद कशामध्ये आहे, खरा आनंद कशामध्ये आहे, गुरूंच्या सेवेमध्ये. बघा तुमच्या संसारामध्ये आनंद आहे, पण कसं आनंद क्षणिक काय, क्षणिक आनंद बघा, टिकणारा नाही. मात्र गुरूंच्या सेवेत किती आनंद आहेत. नुसता आनंदच नाही, आनंद परमानंद. तिसरा कवेलानंद. चौथा ब्रह्मानंदे लावली टाईम म्हणतात, ब्रह्मानंदे लागली टाईम. लक्षात. अध्यात्मामध्ये सर्वात स्टेप कोणत्या आनंदाची, ब्रह्मानंद. म्हणून भागवतामध्ये बघा यदुआवचा संवाद बघा, ज्यांनी भागवत वाचेल असेल लक्षात येईल की यदुआवचा संवाद झाला बघा. त्यामुळे ज्यावेळेला यदुराजा अरण्यात चालला होता ना, त्यावेळेला समोर त्यांना कोण दिसलं होतं, एक अवधूत बघा. तो अवधूत कसा येत होता माहितीये का, ब्रह्मानंदाने डुलत. कसा, लक्षात द्या, ब्रह्मानंदाने डुलत. आणि आत्मतेजाने प्रकाशमान. काय आत्मतेजाने प्रकाशमान म्हणजे काय, त्याला संपूर्ण जग कसं दिसत होतं, भगवंतमय. कसं, संपूर्ण जग अवघे रूपे तुझी द्यावं. लक्षात द्या. अशा माध्यमातून संपूर्ण जग त्या अवधूताला कसं दिसत होतं, आत्मजन प्रकाश म्हणजे भगवंतमय दिसत होता. आणि
डुलत काय कशाने डुलत? ब्रह्मानंदाने डुलत. असा बघा महिमा त्या ठिकाणी ब्रह्मानंदाचा सांगितला. आणि आपण हे सर्व कशासाठी करत आहोत? या जीवाला कशाची गरज आहे? आनंदाची गरज आहे, सुखाची गरज आहे, शांतीची गरज, समाधानाची गरज कशाने. मात्र ते कशाने मिळेल आपल्याला माहिती पाहिजे की नाही. प्रत्येकाच्या जीवाला कशाची गरज आहे? आनंदाची. आणि कशाची? सुखाची, शांतीची. आणि कशाची आणखी? कशाची आणखी? समाधान. आपण जग पाहतो का? जगात कोणी समाधानी आपल्याला दिसतं का? बघा, ज्याला खायची पंचायती ना तोही समाधानी नाही. आणि ज्याच्याकडे इतकं धन आहे ते कुठं ठेवावं, कसं खर्च याची पंचायत, तोही तोही समाधानी नाही. बघा दोन्ही बघा व्यक्ती समोर उभ्या, डोळ्यासमोर उभ्या करा. एक व्यक्ती काय आहे? ही व्यक्ती कशी आहे? पंचायती, संध्याकाळी खायची पंचायत अशी बघा व्यक्ती. दुसरा व्यक्ती कसा आहे? कसे कुठं ठेवायचे, ते कसे करायची पंचायती, तो सुद्धा कसा आहे? समाधान आहे का? अशा. मग समाधान कशाने मिळतं? समाधान कशाने मिळतं? तुकारामाने सुंदर वाक्य बघा, समाधान कशाने मिळतं? काही करा रे दान पुण्य त्याने होईल. लक्षात बरं का? मग समाधान कशाने मिळतं? कशाने मिळतं? काही करा रे त्याने होईल. मग समाधान कशामध्ये आहे? नॉट टेकिंग तर गिव्हिंग. बरोबर, तर समाधान मिळेल. आणि म्हणून हस्ताचे भूषणम दानम, धर्मशास्त्र काय म्हणतं? या हाताचा अलंकार, खरा अलंकार काय? या हाताने काय केलं पाहिजे? पण 2 घास बघायचे उभं घाला, काहीतरी दान करायला पाहिजे. हस्तभूषण दानम. आणि मग या ठिकाणी आता जो आपला कार्यक्रम झाला लक्षात, कशासाठी झाला? या जीवाला काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे, शांती मिळायला पाहिजे, आणखी समाधान व्हायला पाहिजे, आणि मोक्षाला गेला पाहिजे. आणि ती कशाने जाईल? नाथमाने भागवतामध्ये केलं होतं. काय म्हणतात नाथ महाराज? अध्याय 9 की तो 11वा. 11 म्हणजे डबल 1 बरं का. 11 म्हणजे त्या 11व्या अध्यायामध्ये नाथमाने वर्णन करावं. या जीवाला ज्याची गरज आहे ते कशाने मिळेल बघा. याचं उत्तर नाथमाने त्या 11व्या अध्यायामध्ये दिलं का. त्या 11व्या अध्याय होई नंबर किती आहे? 1519. किती होई नंबर किती आहे? 1519. आणि त्या 1519 मध्ये नाथमाने कशाचं उत्तर दिलं? या जीवाला ज्या सुखाची, मोक्षाची गरज आहे ना, ती कशाने मिळेल बघा. याचं उत्तर नाथमाने त्या वहीमध्ये दिलंय. काय म्हणतात नाथमाने त्या वहीमध्ये? अध्याय कितवा? वही नंबर त्या नाथमाने काय म्हणतात? गुरुनाम घेता मुखे. नाथमा गुरुनाम त्याची कळकाळ पावना शके बघा. जो आपल्या मुखाने काय करेल, गुरुचं नामस्मरण करेल ना, तिथे कोण येणार नाही, कोण येणार नाही. म्हणून बरेचसे लोक बघा ना लाईटला 3 फेजला टाकतात बरं का. मात्र बाबांचं नाव घेतात, त्यांना काय म्हणतं? जीवन लक्षात. त्याच्यामुळे बघा नामात किती ताकद येईल. शिंगल सत्य गोष्ट बघा की गुरु नाम घेता मग त्याशी गुरुचं जर तुम्ही नामस्मरण केलं तिथं कोण येणार नाही, कळी आणि काळ. त्याची भीती बघा प्रत्येक लक्षात. पुढे काय म्हणले? त्यांची सेवा करीत हरिके. बघा पुढची युनिट ऐका काय म्हणले? त्यांची सेवा करीत हरिके पाया मोक्ष सुखे लागती. लक्षात नाही. म्हणजे कोणाची सेवा? गुरुची सेवा. जो भक्त गुरु सेवा करील त्याला सुख आणि मोक्षाकडे जायची गरज नाही बघा. काय म्हणलं महाराजांनी? त्यांची सेवा करीत हरिके पाया मोक्ष सुखे लागती. कोणाच्या? जो गुरु सेवा करेल तर मोक्ष आणि सुख कुठे येईल? जो गुरु सेवा करीत त्या पायाशी लोटांना लोटा समय कशाचा आहे? कशा महिमा आहेत. म्हणून आपण बघा बाबाजी काय मागायचं? बाबाजी काय मागायचं? नको ती संपत्ती, नको आम्हाला धन, आम्हाला काय स्वामी जनार्दन. नको ती संपत्ती, नको धन, आम्हाला काय स्वामी जनार्दन. आम्ही धरिले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाय. आम्ही धरिले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाय. आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन, आम्हाला काय स्वामी जनार्दन.
जपत संपत नको आम्हाला म्हणून बघा किती सोपं गणित आहे की नाही. काय म्हटलं आम्हाला काय पाहिजे फक्त काय पाहिजे आपल्याला जो बाबाजीला मागेल ना तर तिथं काय आपण बाबाजी पाय धरले की नाही मग तिथे सुख संपत्तीला कमी आहे का आणि त्या सुख संपत्ती आपल्याला कमी नसल्यामुळे आपल्याला काय त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला काय मिळणार आहे धन मिळेल धन मग धन मागायची गरज आहे का मग कोणाला मागायचं म्हणून नको ते संपत्ती नको आम्हाला धन आम्हाला पाहिजे मग बाबाजींनी त्यासाठी श्रमदान सुरू काय केलं श्रमदान सुरू केलं आणखी अनुष्ठान सुरू केलं तिसरं गुरुकुल चौथं गोसेवा पाचवं कृष्णानुष्ठा किती शुभ आणि मंगल काम केल्यासाठी ज्याने प्रत्येकाला त्याचा अनेक प्रकारचा फायदा लाभू शकतो वगैरे आणि म्हणून बरेचसे भक्त काय म्हणतात बरं का बरेचसे भक्त काय काय म्हणतात बरं एका भाषणामध्ये जनार्दनांच्या शिवकार्याचे जनार्दनांच्या शिवकार्याचे देवार वंदन तुम्हा देवार वंदन देवार वंदन जनार्दनाच्या शिवकार्याचे जनार्दनाच्या देवार वंदन देवार वंदन देवार वंदन म्हणून फक्त आपण काय करायचं बाबांचे करायचं काय करायचं किती वेळा करायचं किती वेळा करायचं कारण काय जाते गावचा जंगली पहाड म्हणा ना जाते गावचा जंगली पहाड चढताना अवघड गड चढताना अवघड गड केटे बांधिले पिनाकेश्वर केटे बांधिले पिनाकेश्वर देवार वंदन देवार वंदन ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः या ठिकाणी आपण पूर्णमता पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु हरि ओम शांती शांती आता दोन दिवस सर्वांनी ध्यान करा ध्यान कसं करायचं बरं का जे जाता इथं समजा सांगितलं ना आता भविष्यात काय करायचं त्याचं ध्यान करायचं म्हणजे बरोबर देव काय तुमच्याकडून ते काम करून घे धन्यवाद आणि कोणी प्रसाद राहिला ते बरोबर